ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी खरं तर मागितलेल्या खंडणी प्रकरणात आता संबंधित संशयित महिलेला 24 मार्च पर्यंत म्हणजेच 3 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे। सातारा जिल्हा न्यायालयाने ही पोलीस कोठडी सुनावली आहे। काल स्थानिक गुन्हे शाखेने 1 कोटीची खंडणी स्वीकारताना या महिलेला अटक केली होती। मात्र संशयित महिला आरोपी यांचे वकील आता नितीन गोडसे यांनी महिलेवर केलेले आरोप फेटाळलेले आहेत। जाणून बुजून या महिलेला अडकवण्यासाठी हे सगळं केलं गेलंय। या महिलेचे आधीचे वकील यांनीच या महिलेला फसवलं आहे आणि या महिलेने कुठेही पैशांना हात लावलेला नाही असं देखील त्यांनी सांगितलंय। तपासासाठी पोलिसांना संधी आवश्यक आहे म्हणून 7 दिवस पोलिसांनी मागणी केली होती पोलीस कोठडीची, परंतु आम्ही जरा काही डॉक्युमेंट दाखल केले की मंत्री महोदय यांनी यापूर्वी सन 1994 पासून जे काही प्रताप केलेले आहेत त्याची आम्ही यादी दाखल केलेली आहे। आपणास हवी असेल तर मी यादी तुम्हाला देतो मी ती, आणि यादी आपण ती त्या मीडियावरती आपण द्यावी। आणि ह्या बॅकग्राऊंडचा विचार करता की मेहरबान कोर्टानं 24 तारखेपर्यंत सोमवारपर्यंत पोलीस कोठडी दिलेली आहे। पोलिसांनी कोठडीसाठी नेमके कुठले मुद्दे मांडलेत पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। या प्रकरणात आणखी कोण सामील आहे याचा तपास करायचा आहे। संबंधित महिलेच्या आवाजाचे नमुने तज्ञांकडून घेऊन तपासायचे आहेत। महिलेच्या सह्यांचे खरं तर नमुने एक्सपर्ट कडून तपासायचे आहेत। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।